पण ही करोना सदृश्य जी स्थिती आहे, ती एक वेगळ्या प्रकारचं संकट आहे आपल्या सगळ्यांच्यावरती. कुणीही मागच्या 3 महिन्यापूर्वी असं सांगितलं असतं, की अख्खा देश बंद होईल, अख्खं जग बंद होईल. कुणी त्याच्यावरती विश्वास ठेवला नसता. पण तसं झालंय आणि सगळं जग 190 देश सध्या थांबलेत. आपण आपल्या शाळेत असताना जगावरती प्रलय झाला आणि जगबुडी झाली आणि त्याच्यामध्ये नोहाची नौका आली आणि त्यातनं जे चांगले होते, ज्यांनी पुण्य केलं होतं, ज्यांनी चांगलं काम केलं होतं ते वाचले. असं जे आपण ऐकलेलं आहे, की तशीच एक स्थिती आहे. पण काळजी करायचं कारण नाही. आपण आपापली घरामध्ये काळजी घेऊया. अ, कारण ह्याला करोनाला सध्या तरी काही औषध नाहीये. पण याच्यापासून बचाव करणं आणि आपण स्वतः चांगलं राहणं हाच एक मार्ग आहे. आज मला यांनी विनंती केली रामसाहेबांनी, की आता आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल, काय करता येईल आणि लोकं थोडेसे निराश आहेत. मी एकच सांगेन, की "शिर सलामत तो पगडी 50." म्हणजे आपण आपली काळजी घ्यावी. आपला आत्मविश्वास आपण मजबूत ठेवावा. काळजी करायचं कारण नाही, कारण ज्यांनी जन्म दिलाय, त्यांनी आपल्याला पुढचा मार्ग आहेच आहे. संघर्षाचे दिवस आहेत. संघर्ष करायला लागेलच आणि संघर्ष करण्यासाठीच आपला जन्म आहे. तर काळजी करू नका कुठल्या गोष्टीची. बघणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनींना, मित्रांना अ, मनापासून सल्ला, आवाहन की काळजी करू नका. आपली स्वतःची काळजी घ्या. टीव्हीची ओळख आपल्या सगळ्यांना आहेच. की सुरुवात ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून झाली. 8 लोकांना बरोबर घेऊन आमचे उमेश माने साहेब त्यांना बरोबर घेतलं. गणेश लिमये, दयानंद मोरे, बाळू माने, अनेक माझे सहकारी ज्यांनी रात्रंदिवस बीव्हीजी मध्ये काम केलं आणि बीव्हीजी नावारूपाला आणली. छत्रपतींसारखे मला चांगले सहकारी मिळाले आणि त्याच्यामुळं हे सगळं शक्य झालं. ही सुरुवात बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, की माझा जन्म सातारचा आहे, अहमदपूरचा. गाव सातारला शिकायला आलो. 10 बाय 10च्या खोलीत राहत होतो. घरात लाईट नव्हती. पुण्यात आलो. 9 फूट बाय 11 फुटाच्या खोलीत राहायला लागलो. पुण्यात शाळेला घातलं. रुपया पण नसायचा शाळेत जायला. त्या काळामध्ये वडील आजारी पडले. कधी आईचं कानातलं ₹200 घाण टाकलं, कधी मंगळसूत्र ₹500 घाण टाकलं. वडिलांनी चांगले संस्कार केले आणि कुठेही चांगलं व्याख्यान असलं घेऊन जायचे. शिवाजीराव भोसलेंचं विवेकानंदांच्यावरती त्यांना आदर्श मानून काम करायचं. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद हे आदर्श ठरवले. 10वीला चांगले मार्क मिळाले, डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. दुसऱ्या वर्षी वडिलांचं निधन झालं. त्यानंतर एक संस्था काढायचं ठरवलं आणि त्या संस्थेचं नाव 19 वर्ष असताना भारत विकास प्रतिष्ठान ठरवलं. संस्थेला लोगो लागतो. लोगो काढला भारतात नकाशा, मागे सूर्य, मध्ये एक पणती. मग डिप्लोमाचे क्लासेस घेतले, जाम सॉसच्या बाटल्या विकल्या, अनेक व्यवसाय केले आणि मग टाटा मोटर्समध्ये 94 साली ग्रॅज्युएट ट्रेनिंग म्हणून लागलो. महिन्याला ₹6,500 पगार असताना कंपनीचे गणेश लिमेंना बरोबर घेऊन जवळपास ₹2.5 कोटी वाचवले. त्याच्या बदल्यात आमच्या मॅनेजमेंटने विचारलं काय पाहिजे, तर म्हटलं मला काही नको, पण माझ्या गावच्या मित्रांना कंपनीत काहीतरी काम द्या. हेल्परचं काम द्या. हेल्परचं नाही म्हटले, हाऊसकीपिंगचं आहे. 22 मे 97ला टाटा मोटर्समध्ये उमेश मानेंना बरोबर घेऊन हाऊसकीपिंगचं काम चालू झालं. मी कायम सगळीकडे म्हणत असतो, की नुसतं चांगलं असून चालत नाही, उत्तम असून चालत नाही, सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि तेच यशाचं गमक असतं कुठल्याही व्यवसायाचं. आपण कुठल्याही व्यवसायात असा त्याच्यामध्ये उत्तम आणि सर्वोत्तमाचा ध्यास घेतला पाहिजे आणि ते एका रात्रीत होत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत करायला लागते. रात्रंदिवस कष्ट करायला लागतात. आपलं ज्ञान वाढवायला लागतं, कष्ट करायला लागतात आणि तसं केलं तर हे सगळं शक्य होतं. तसं मी करायचा प्रयत्न करतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये रोज एक नवीन गोष्ट शिकायचा प्रयत्न करतो. रोज काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करतो आणि त्यातनं हे घडत गेलं. नंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर कारण ह्या स्टोरी बऱ्यापैकी ऐकल्या त्यामुळे थोडक्यात मला आमच्या संजय वळासाहेब म्हणले, की थोडक्यात ब्रीफ हिस्ट्री घ्या. मी म्हटलं थोडक्यातच सांगू. तर तेलकोत लागलो. चालू झालं काम. मग 2001 साली नोकरी सोडली.
छत्रपती शिवाजींचा आदर्श घेऊन बेंगलोर, चेन्नई, हैदराबादला काम चालू केलं. दिल्लीला 2003 साली पहिलं सरकारचं काम मिळालं. 2003 साली पार्लमेंट हाऊस लायब्ररी बिल्डिंगचं ते चांगलं केलं. मग पार्लमेंटचं काम मिळालं. मग आदरणीय पंतप्रधान साहेबांचं घराचं काम मिळालं. मग आदरणीय पंतप्रधानांच्या ऑफिसचं, मग राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्ट, टाटा मोटर्सचे सगळे प्लांट, वोक्सवॅगन, फियाट, हुंडाई, महिंद्रा, मंदिरं, शिर्डी, सोमनाथ, द्वारका, अमृतसरचं गोल्डन टेम्पल, ताजमहाल, वृंदावन टेम्पल, अनेक ठिकाणी बीव्हीजी काम करते. 14 एअरपोर्टला बीव्हीजी काम करते. बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद मेट्रो चालवायची सगळी कामं, म्हणजे मेट्रो चालवणं सोडून बाकी सगळी कामं, मेंटेनन्सची आणि सगळी कामं बीव्हीजी करतायत. आणि आज जवळपास 80,000पेक्षा जास्त लोक डायरेक्टली काम करतायत. इनडायरेक्टली 15-20 हजार लोक इनडायरेक्टली काम करतायत. अशा पद्धतीनं बीव्हीचं काम चाललंय. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या वतीनं चालवण्यात येणारी महाराष्ट्र राज्य इमर्जन्सी मेडिकल सेवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये बीव्हीजी चालवतोय. 3 वर्षांमध्ये उपक्रम चालू करायचा होता. माझ्या टीमनी, डॉक्टर ज्ञानेश्वर शेळके आणि सगळ्या टीमनी, मला एमईएमएस टीमचं खऱ्या अर्थाने मनापासून कौतुक करायचंय. ते कुठल्याही संकटात प्रचंड ताकदीने ही अख्खी टीम माझी उभी राहते. आज करोना आहे आणि करोनामध्ये सगळा देश घरी बसलाय. सगळा देश घरी बसलेला असताना बीव्हीजीचे माझे सहकारी रात्रंदिवस कष्ट करतायत. आज महाराष्ट्रामध्ये 937 अँब्युलन्स आहेत. त्यापैकी जवळपास 910, 915 रोज 96%, 97% अँब्युलन्स आपल्या रोडवरती आहेत. आणि त्याच्यामुळं अनेक हजारो लोकांना यातनं मदत मिळतीये, फायदा होतोय. आपल्या अँब्युलन्समध्ये डॉक्टर आहेत, जवळपास 60 प्रकारची औषधं आहेत, हृदय बंद पडलं तर चालू करायची यंत्रणा आहे, सगळंच आहे. आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्येच जवळपास 48 लाख लोकांना या सेवेचा फायदा मिळालाय. आणि जवळपास 15 ते 20% म्हणजे 7-8 लाख लोकांचा जीव वाचलाय. तर अशा प्रकारचं काम महाराष्ट्रात चालू आहे. आंध्र प्रदेशमध्ये देखील आपल्या जवळपास 550 अँब्युलन्स चालू आहेत. आणि 2 महिन्यापूर्वी आपण जम्मू काश्मीरमध्ये, अगदी लडाखमध्ये देखील बीव्हीजी अँब्युलन्स आता चालू आहे. मध्य प्रदेशमध्ये इमर्जन्सी पोलीसमध्ये आपण काम करतोय. असं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि एक वेगळं काम करायचा प्रयत्न करतोय. 6-7 वर्षापूर्वी 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये बीव्हीजी वरती धडा आला. हे नवीन घर जिथे आता मी राहतो बाणेरमध्ये, पुण्यामध्ये, ते घर बायकोनी बांधलं. त्या दिवशी खूप विचार केला. आणि त्यावेळेला, आता माझं वय 47 आहे, तेव्हा 40 वर्ष वय होतं, की नेमकं आयुष्यात काय करायचं. त्यावेळेला ठरवलं की शेतकऱ्यांसाठी काम करायचं, शेतीसाठी काम करायचं. आणि शेतीमध्ये नेमक्या तळागाळातले शेतकरी जे जवळपास 60% लोक आजही आपले शेतीवरती, शेती व्यवसायावरती अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी काम करायचं. आणि ते काम करत असताना नेमकं काय करायचं. मग माझ्या शेतकरी नातेवाईकांना भेटलो, मित्रांना भेटलो. त्यात नेमक्या अडचणी काय आहेत शेतीमध्ये. खर्च खूप वाढलेत, उत्पादन कमी झालंय, उत्पन्न कमी झालंय. तर याच्यामध्ये कसं आपल्याला शेतकऱ्यांना मदत करता येईल, ह्या दृष्टिकोनातून अनेक तज्ञांशी चर्चा केली. 400 पानाच्या जवळपास 4-5 वह्या भरल्या. आणि मग त्यातनं एक नवीन संकल्पना आम्ही आणली, नवीन प्रोडक्ट आणली अनेक संशोधनाशी बोलून. त्याच्यामध्ये बीव्हीजी कृषी तंत्रज्ञान असे एक आम्ही चळवळ उभी केली आहे. सुरुवातीला कुणी त्याच्यामध्ये विश्वास ठेवायला तयार नव्हतं. बीव्हीजी कृषी तंत्रज्ञान असं एक पुस्तक आपण काढलंय. मी स्वतः कुठलीही गोष्ट खात्री झाल्याशिवाय बोलत नाही. माझ्या घरामध्ये मी सुरुवातीला ट्रायल्स घेतल्या. वांग्यावरती ट्रायल घेतली. त्याच्यामध्ये तुम्ही बघत शकाल की ज्याच्यावरती फवारणी केलेली नाही, एकाच्यावरती फवारणी केली आहे, ज्याच्यामध्ये किती फरक पडला. एकाला 1 वांग लागलं, एकाला 13 वांगी लागली. त्यानंतर मी सोयाबीनची ट्रायल घेतली आमच्या रहिमतपूरच्या शेतामध्ये. आणि ते सोयाबीनचं पीक अशा पद्धतीने आलं की एक साईडला वापरलं नाही, एकाला वापरलं 8 क्विंटल आणि 20 क्विंटल असा फरक पडला. अनेक लोकांशी मी बोलायला चालू केलं की ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने लोकांना मदत करता येईल. आणि आता मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 लाख शेतकरी बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाशी जोडले गेलेले आहेत. आता नेमकं आम्ही करतोय काय याच्यामध्ये. शेतकऱ्याला फंडामेंटली माती परीक्षणाची गरज आहे. म्हणजे मी कुठल्याही डॉक्टरच्याकडे जेव्हा तुम्ही जाता आणि आजारी पडता, त्या डॉक्टर तुम्हाला काय सांगतो की तुम्ही
रक्त तपासणी करून या, हे घटक तपासून आणा आणि मग तुम्हाला गोळ्या लिहून देतो. नेमकं काय झालं त्याचं निदान करतो आणि गोळ्या लिहून देतो. मला सांगा, आपल्याकडे हे बघणारे सगळे माझे मित्र बहुतेक सगळे शेतकरी वर्गातले किती लोकांनी आपल्या मातीची तपासणी केली आणि 16 घटक तपासले? मला वाटतं हातावर बोटाच्या मोजण्या इतकी लोक असतील. 1% देखील लोक माती परीक्षण करत नाही. माझं म्हणणं आहे की 16 प्रकारचे मातीचे घटक तपासणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अगदी न्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंट. पीव्हीजीने ती सुविधा उपलब्ध केली आहे. एकदम रास्त दरामध्ये पीव्हीजी तुम्हाला माती परीक्षण करून देतं. पाण्याची क्वालिटी खूप खराब झाली आहे. म्हणजे आपण बोरवेलचं पाणी वापरतोय आणि पाण्याची क्वालिटी खूप खराब झाली आहे. त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण खूप वाढलंय. तुम्ही जर बघितलं, जिथं ड्रॉप आहे, ड्रिप इरिगेशन आहे, तिथं ड्रिप इरिगेशनच्या पाईप वर्ष 2 वर्षामध्ये चोकअप होतात. पांढऱ्या क्षारामुळे ड्रिप बंद होतात. आम्ही पाणी दुरुस्त करायचं मशीन तयार केलं पीव्हीजीने, जलसुधार नावाचं. आमच्या मित्रांनी त्याची एका ऑस्ट्रेलियन मशीनची ती ही केली, रिइंजिनिअरिंग केलं आणि अतिशय माफक दरामध्ये कुठेही बोरवेलचं पाणी असेल तर त्या पाण्याच्या पुढे हे मशीन लावलं, त्याचं क्षाराचं प्रमाण कमी होतं आणि क्षार फुटले जातात. त्याच्यामुळे गाई म्हशीचं दूध वाढतं, पिकाचं उत्पन्न वाढतं आणि ओव्हरऑल जमिनीची प्रतवार जी खराब होते ती ही कमी होते. आज 70च्या दशकामध्ये भारतामध्ये याची क्रांती आली, ग्रीन रिव्होल्युशन आलं. कारण त्यावेळेला आपल्याकडे गहू नव्हता. आपण अमेरिकेतनं लाल गहू आणला. म्हणजे आई वडील सांगतात की आम्ही लाल गहू खाल्ला, कसा खाल्ला. त्यावेळेला ग्रीन रिव्होल्युशन आपल्याला सांगितलं गेलं की तुम्ही युरिया टाका 1 किलो आणि 1 किलो युरिया टाकला की 4 किलो धान्य यायचं. युरिया म्हणजे म्हणजे नायट्रोजन जो पिकाला लागतो तो आपण देतो. त्यातला जवळपास 70-80% युरिया हा हवेत उडून जातो किंवा पाण्यात विरघळून जातो. फार कमी युरिया पिकाला लागू पडतो. त्याच्यामुळे जमिनीतले बॅक्टेरिया मरायला लागले, जमिनीची प्रतवार खराब व्हायला लागली आणि त्याचा परिपाक म्हणून आज जमीन नापिकी होत गेल्यापूर्वी ज्या बैलाच्या नांगराने शेती नांगरली जायची, आता 2 बैल, 4 बैल, मग 8 बैल, मग त्यांनी होत नाही. मग ट्रॅक्टर आता 25 HP ट्रॅक्टर, 50 HP ट्रॅक्टर, 65 HP ट्रॅक्टर. जमिनी आता कडक कडक होत चालत. तर आपल्याला आणि दुसरं काय की ह्या सगळे जे आजार जे आपल्याला व्हायला लागले, बहुतेक आजाराची मूळ कारण म्हणजे आज करोनासारखा आजार झाला, ज्यांची इम्युनिटी चांगली आहे त्यांना काही त्रास नाही, पण ज्यांची इम्युनिटी प्रॉब्लेम आहे, त्यांना बाकीचे आजार आहेत, ते मात्र अडचणीत आहेत. इम्युनिटी आपली वीक पडायला लागली. नंतर इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम खूप आले. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी 30 वर्षापूर्वी इन्फर्टिलिटी म्हणजे मुलं होत नाहीत असं कारण घेऊन एखादंच सेंटर असेल किंवा नसेलही, पण आज पुण्यात 100 सेंटर असतील, मुंबईत असतील, औरंगाबादला असतील. तर हे का झालं? हे आपण जे खातोय ह्यातनं झालं. मी 6-7 वर्षापूर्वी जी चळवळ चालू केली महाराष्ट्रामध्ये, विषमुक्त शेती निरोगी भारत. मला अभिमान आहे की बरेच शेतकरी मराठवाड्यातले, गणेश आवताडे आमचे कल्याणचे पुतणे आहेत, त्यांनी दोडक्यावरती खूप चांगला प्रयोग केला. संदीप दाकुलगे, शिवानंद इंगोले, आमचे एकनाथ तावडे साहेबांनी तिथं खूप चांगले प्रयोग केले. हळदीवरती, अनेक पिकांवरती. टप्प्याटप्प्याने सांगणार की अनेक ह्याच्यावरती आपण औषधं तयार केली पीव्हीजीने. त्याच्यामध्ये अनेक रोगांना चालू पडणारं पीव्हीजीचं अॅग्रोसेफ नावाचं आपण औषध तयार केलंय, जे मी पिऊन दाखवतो आणि ते पिल्यानंतर माणसाला काही होत नाही, पण किडी मात्र 10 मिनिटांमध्ये मरतात. इटिंग पेस्ट, सकिंग पेस्ट, च्युइंग पेस्ट, भुरी, डावण्या, मावा, व्हाईट फ्लाय, मिलीबग अशा अनेक आजारांच्या वरती एकच औषध जवळपास 70% रेंज ही कव्हर करतं. अॅग्रो मॅजिक नावाचं औषध काय करतं की कुठल्याही पिकाला मुळाद्वारे अन्न घटक शोषून घ्यायला लागतात आणि ते शोषून घेताना त्याची जोपर्यंत ते बारीक होत नाहीत, मायक्रॉनच्या पेक्षा खाली होत नाही, तोपर्यंत कॅटायन एक्सचेंज होत नाही. आपलं अॅग्रो मॅजिक काय करतं, जे उपलब्ध घटक आहेत त्याचे ब्रेकिंग करतं आणि ते ब्रेक करून नॅनो फॉर्म मध्ये कॅटायन एक्सचेंज वाढवतं. त्यामुळे त्या झाडाची अतिशय जोमदार वाढ होते. त्यामुळे खताची मात्रा, बाकीच्या खताची मात्रा 30% कमी करता येते. म्हणजे बीव्हीजी कृषी तंत्राचा वापर केल्यानंतर काय होतं, तर तुमची उत्पादन खर्च 30% ते 50% कमी होतो. म्हणजे माझा कुठल्याही शेतकरी जे माझे मित्र बांधव बघतायत हा व्हिडिओ, त्यांना हात जोडून विनंती आहे की मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. तुमच्या गावात आमचे आता 1-2 शेतकरी असतीलच, नाहीतर तुम्ही तुमच्या अर्धा एकर 1 एकरवरती प्रयोग करून बघा. तुमचं सोयाबीन असू द्या, तूर असू द्या, मूग असू द्या, भात असू द्या, कापूस असू द्या, कुठलंही पीक असू द्या, 1 एकरवरती तुम्ही आम्ही सांगतो असा प्रयोग करा. तुमचा उत्पादन खर्च हा कमी होईल, उत्पादनाचं यील्ड वाढेल. म्हणजे क्वांटिटी जी म्हणतात
सोयाबीन समजा 6 क्विंटल येत असेल ते किमान 9 क्विंटल येईल. 50% ते यील्ड वाढेल. यील्ड वाढल्यानंतर त्याचा दाणा वाढतो, दाण्याचा साईज वाढतो. नुसतं साईज वाढत नाही, त्याचं प्रोटीन पर्सेंटेज देखील वाढतं. म्हणजे सोयाबीनच्या नॉर्मल प्रोटीनमध्ये 17-18%, 19% प्रोटीन असतं. आपलं 21-22% प्रोटीन आम्ही लॅबमध्ये टेस्ट केलेलं आहे. त्यामुळे दरही चांगला मिळतो. यील्डची क्वालिटी वाढते. हळदीमध्ये कर्क्युमिनचं पर्सेंटेज वाढतं, ऊसामध्ये गोडी वाढते, केळीमध्ये गोडी वाढते, केळी कीपिंग क्वालिटी वाढते. कीपिंग क्वालिटी देखील वाढते आपल्या या सगळ्याची. आता संजयजीच्या बरोबर आम्ही आता ईश्वेत बरोबर पण बीव्हीजी काम करतोय आणि आम्ही आता एकत्र ठरवतोय की जे केळी उत्पादक असतील, जे ईश्वेतची रोपं आणि बीव्हीजीचे प्रोडक्ट वापरतील, त्यांचा संपूर्ण माल बीव्हीजी आणि ईश्वेत विकत घेईल आणि ते एक्सपोर्ट करेल आणि विषमुक्त शेतीमाल हा जगभरात जाईल. मला सांगायचं काय तुम्हाला की आपल्याला आता ह्या करोनामध्ये भविष्य काळामध्ये जो दुर्लक्षित व्यवसाय आहे, तर ह्या दुर्लक्षित व्यवसायामध्ये शेतीला खूप महत्व आहे. कारण प्रयोगशाळेमध्ये अन्न तयार करता येणार नाही. प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला अन्न तयार करता येणार ते शेतातच तयार होईल. शेतात तयार होत असताना ते विषमुक्त तयार होणं आणि आपल्याला स्वतःला त्रास न होणं म्हणजे मध्यंतरी विदर्भामध्ये काही शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा मृत्यू झाला ते औषध मारताना. तसं व्हायला नाही पाहिजे. कुणाला त्रास नाही होणार आणि विषमुक्त शेती निरोगी भारत करणाऱ्याला त्रास नाही आणि ह्याला त्रास होणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला हे करता येईल. आज एमबीएनी हे सगळं खूप छान पद्धतीनं काम चालू केलंय आणि मला खूप आनंद वाटतोय की त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा आणि खर्च कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे कुणाला फिरायची गरज नाही. नेटवर्क आता खूप स्वस्त झालं. मी भारतात इतकं नेटवर्क स्वस्त कुणाकडे नाहीये. सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहेत, सगळ्यांच्या घरामध्ये नेटवर्क आहे आणि घरात बसून आता हजारो लोक हे बघू शकतात, बोलू शकतात. असं एक वेगळं काम होतंय. मी शेतीमध्ये असे अनेक शेतकरी आहेत. हळदीचे आमचे शेतकरी जे शिवानंद जे आहेत, त्यांचं उत्पादन जे जवळपास 2.5 पट वाढलं. यील्ड वाढलं, यील्डची क्वालिटी वाढली. त्यामुळे दर चांगला मिळाला. म्हणजे एका सीझनमध्ये आदरणीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं. ही सप्रमाण आपण दाखवून देऊ शकतो की माती परीक्षण केलं, पाणी परीक्षण केलं आणि बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाची जर जोड घेतली तर खर्च कमी करून आपल्याला यील्ड उत्पादन वाढवता येईल आणि साधारण नीट जर प्लॅन केलं तर आपण 1 वर्षात देखील आपण उत्पन्न दुप्पट करू. नाहीतर 3 वर्षात आपण अख्खी गावाच्या गावं आपण दत्तक घेता येतील आणि गावाच्या गावं दत्तक घेऊन अख्ख्या आपण अनालिसिस करून अख्ख्या गावाचं उत्पन्न आपल्याला दुप्पट करता येऊ शकतं. त्यात पीक कुठलंही असू द्या, फळबाग पीक असू द्या किंवा तुमचं बाकीची कुठली पिकं असू द्या, याच्यामध्ये आपल्याला काम करता येईल. शेतीला जोडधंदा, दूधधंदा म्हणून आपण करतो. पण दूध धंद्यामध्ये देखील अनेक ठिकाणी प्रॉब्लेम जाणवतात की जनावरं भाकड असतात. गाई म्हशी काही कारणाने प्रेग्नंट होत नाहीत. मी आमचे डॉक्टर पाटील साहेब आहेत, त्यांनी त्याची औषधं तयार केली आहेत. ती अतिशय चांगल्या पद्धतीची औषधं आहेत. त्याच्यामध्ये भाकड जनावरांच्यावरती आम्ही जी औषधं तयार केलेली आहेत. तुम्ही मला 100 गाई म्हशी द्या, त्या काही कारणाने भाकड आहेत, इनफर्टाईल आहेत. मी तुम्हाला 3 महिन्यामध्ये त्यातली 60% जनावरं आपण ती कन्व्हर्ट करू शकतो, दुभती करू शकतो. मिनिमम 60% आणि खर्च 1000 ते 1500 रुपये. आमचे नागेश आंबेगाव आहेत, त्यांनी तर तो मध्यंतरी व्यवसाय चालू केला. भाकड जनावर जे आहे ते 10,000 रुपयाला विकत घ्यायचं. त्याला 3 महिन्यामध्ये गाब धरायचं आणि गाब झालं की ते 40-50 हजारला विकायचं. खर्च येतो 1000 रुपये. 1000 ते 1500 रुपये. यापेक्षा जास्त खर्च येतो. अशा प्रकारे कल्पक विचार घेऊन त्या नागेशजींनी काम चालू केलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याकडे गाई म्हशीचं दूध वाढवायचे काही उत्पादन आहेत. आमचे वरदान आहे, त्यांनी दूध वाढतं, दुधाची क्वालिटी वाढते, यील्ड वाढतं. असं ते त्याच्यामध्ये काम आहे. काही कारणांनी गाई म्हशीचं वासरू गेलं तर तिथे आपल्याला ऑक्सिजनचं इंजेक्शन द्यायला लागतं आणि माणसांमध्ये जे आता इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढलंय त्याच्यामध्ये त्या ऑक्सिजनचा पण थोडासा वाटा आहे. मी अनेक तज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. ते म्हणले की हे ऑक्सिजनच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. असं एक वेगळं काम वेगळं बीव्हीजीच्या वतीनं मी करतोय. मी माझी आता स्वप्न मी उघडपणे बोलायला लागलोय. 91 साली मला काही माहित नव्हतं की सायकलचं सीट कव्हर बदलायला पैसे नव्हते. पण संस्थेची स्थापना केली, त्याचं नाव ठेवलं भारत विकास प्रतिष्ठान. आता तो बीव्हीजी ग्रुप केलाय, भारत विकास ग्रुप केलाय आणि आता लोक वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांची टार्गेट ठरवत असतात, स्वप्न ठरवत असतात. मला कोणी एका वाक्यात विचारलं, माझं एका वाक्यात मी स्वप्न सांगतो की पुढच्या 10 वर्षामध्ये 2030 सालामध्ये 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायला मदत करायची. त्यांना त्यांच्या प्रगतीपथावर जायला
कुठेतरी आपण कारण व्हायचं. तर हे मी एकट्याचं स्वप्न म्हणून जमणार नाही. आज तुम्ही सगळे लोक बघताय, तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून जर काम केलं, एकी हेच बळ. आपण सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं, मला 100% खात्री आहे की आपण सगळे एकत्र येऊन जर काम केलं आणि नीट काम केलं तर आपल्याला हे सहज शक्य आहे. माझी विनंती राहील की तुम्ही ज्या गावात तुम्ही राहता, ज्या गावात तुम्ही काम करता, ज्या शेतकऱ्यांना तुम्ही ओळखता त्यांना आपण बरोबर घेऊया. त्यांचं शेतीचं उत्पादन वाढवून दाखवूया की कशा पद्धतीनं त्यांचं उत्पन्न दुप्पट करता येतं. आमच्याकडे अनेक शेतकरी आहेत माझ्याकडे. जालिंदर सुवस्कर आहेत माझे सातारचे. त्यांनी म्हणजे 2.5 एकर घरची जमीन आहे फक्त. 6 एकर भाड्याने जमीन घेतली आहे आणि सरासरी 8 लाख 10 लाख रुपये एकरी नेट प्रॉफिट कमवतात. एकरी बरं का. म्हणजे ज्या कारण काही ठिकाणी एकरी 30,000चं उत्पन्न घेणारे लोक आहेत आणि इथे एकरी 8 लाख रुपये प्रॉफिट करणारे पण लोक मला माहिती आहेत. हे कसं शक्य आहे? तर मला असं वाटतं की एमबीएनच्या माध्यमातून आपण सगळ्या विदर्भात म्हणजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना जर आपण एकत्र घेतलं आणि एकत्र घेऊन त्यांची लिस्ट काढली म्हणजे कल्याणजी आहेत, रामजी आहेत, राम पवार साहेब आहेत, अशा सगळ्यांनी सगळेच एकनाथ पावडे साहेब सगळ्यांनी आपण जर ठरवलं तर आपली एक वेगळी चळवळ उभी करता येईल आणि प्रत्येकाचं डॉक्युमेंटेशन करून आपल्याला काम करता येईल. म्हणजे हे लोन व्यवहार होतं त्यावेळेला मला यातना होतात मनापासून की शेतकऱ्याला मुळात लोन घ्यायची वेळ येऊ नये अशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल. तो सक्षम व्हावा, सुदृढ व्हावा आणि समर्थ व्हावा. म्हणजे समर्थ भारत निर्माण करण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलावा असं मला वाटतं. प्रत्येकाने म्हणजे आपल्याला जे शक्य आहे ते काम करावं. मागच्या 3 वर्षामध्ये डीव्हीजीने अजून एका वेगळ्या क्षेत्रामध्ये काम चालू केलं. ते अफोर्डेबल हेल्थ केअर मध्ये काम चालू केलं. अफोर्डेबल हेल्थ केअर मध्ये आम्ही काय करतोय की भारतामध्ये ट्रॅडिशनल नॉलेज खूप वर्षापासून आहे. म्हणजे 5,000 वर्षाची आयुर्वेदाची परंपरा आहे भारताला. आणि 5,000 वर्षाची परंपरा असून देखील आयुर्वेदावरती कोणी विश्वास ठेवत नाही आजच्या काळामध्ये. असं का झालं? ह्याचा कारणांचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला. त्याच्याकडे का वळू त्या क्षेत्राकडे की ज्यावेळेला मी कोल्हापूरला गेलो होतो, तिथं कॅन्सरचे पेशंट बघितले, त्यांची दुःख ऐकली. तेव्हा लक्षात आलं की अरे कॅन्सर झाला एखाद्या व्यक्तीला शेतमजुराला, शेतकऱ्याला अक्षरशः त्याचे हाल कुणी बघत नाही. इतके विचित्र हाल होतात त्या लोकांचे की मग ह्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला म्हणून मग मी त्याच क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा करायला चालू केलं. आदरणीय रघुनाथ माशेलकर साहेब गुरु आहेत आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की हे ज्ञान आपल्याकडे आहे आणि असं संकलन पण केले. माझे आमच्याकडे डीव्हीजीचे माझे जे सहकारी आहेत डॉक्टर पवन सिंग त्यांनी गेले 12 वर्ष भारत सरकारच्या वतीने एक संस्था काम करते जी तळागाळातल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन ते काय करतात औरंगाबाद शेजारी एखाद्या खेडेगावात येतील तिथे विचारतील की तुमच्या गावामध्ये असं कुठला वेगळा माणूस आहे. वेगळा माणूस काय? तो म्हणतो की बाबा आमच्या गावामध्ये असा असा एक वैदू आहे, तो मुतखड्याचं औषध देतो, किडनी स्टोन झाला औषध देतो आणि तो गळून पडतो. कुणीतरी येतो हाड बसवतो, कुणीतरी सांगतं हाड जोडतो, तुमचं सांगतं पाईल्सचं औषध आमच्याकडे मिळालं जातं. असे भारतामध्ये अनेक लोक अनेक क्लेम करतात. आमच्या पवन सिंग ज्या संस्थेमध्ये काम करत होते त्या संस्थेचं काम काय होतं की असे जे क्लेम करणारे लोक आहेत ग्रामीण भागामध्ये जे पारंपरिक औषधाचा वापर करतात आणि त्याला पुढे घेऊन जातात अशा लोकांना एकत्र करायचं. त्यांचे क्लेम खरे आहेत खोटे आहेत ते बघायचं. त्यातले 90% लोक काही ठिकाणी खोटे निघाले पण 10% जे जेन्युन लोक आहेत ते काय म्हणतात की आमच्या ज्याच्या नशिबामध्ये आहे ते लोक आमच्यापर्यंत येतील. त्याला आम्हाला हे करायचं नाही. म्हणजे ज्याच्या नशिबात आहे ते लोक आमच्यापर्यंत येतील. आम्हाला कोणाकडे जायचं नाही, आम्हाला पैशाची अपेक्षा नाही, काही नाही. अशा लोकांना मग आता जवळपास 30 एक लोकांना डीजीने बरोबर घेतलंय आणि 30 लोकांना बरोबर घेऊन आम्ही काय करतोय की ह्याचं आयुर्वेदाचा खूप बारकाईनं अभ्यास करतो. काय अभ्यास करतोय बारकाईने? तर चरक संहिता नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलंय की अमक्या अमक्या वृक्षाची साल ही चैत्र पौर्णिमेला काढा. आमच्या सायंटिस्टनी काय केलं म्हणजे चैत्र पौर्णिमा म्हटले आपण वर्षभरात 25 वेळा काढून बघू. त्यांनी 30 वेळा ती साल काढली आणि काढल्यानंतर लक्षात असं आलं की चैत्र पौर्णिमेला त्याच्यामध्ये मेडिसिनल व्हॅल्यू जी आहे त्या औषधाची त्या सालीमध्ये ज्या लाकडाच्या ती जवळपास 5% आहे. 5% आहे तर बाकी ठिकाणी बाकी वेळेला किती आहे तर 0.5% आहे, 1% आहे, 1.3% आहे, 2% आहे, 2.7% आहे. म्हणजे काय की जो वैद्य तुम्हाला औषध वाटून देणार आहे त्याच्यामध्ये 1% जर औषधी गुणधर्म असतील तर त्यांनी तुम्हाला 5 पुड्या खायला जायला सांगितले पाहिजे. आता हे काही होत नाही आणि त्याच्यामुळे आपण आयुर्वेदाला दोष देतो. आम्ही काय करतोय की आयुर्वेदामध्ये ज्या वनस्पती आहेत
त्या वनस्पतींबरोबर आम्ही काय करतोय की पहिल्या त्या डीएनए प्रोटेक्टिव्ह आहेत त्या डीएनएला डॅमेज करतात ते बघतोय. म्हणजे पहिली सेफ्टी टेस्ट बघतोय की आपल्या औषधाने कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये. त्याच्यानंतर मग त्याचं फिंगर प्रिंटिंग करतोय. झाडांचं आम्ही जवळपास 800 वनस्पतींचं बीव्हीजीने आता फिंगर प्रिंटिंग केलंय. 800 वनस्पतींचं फिंगर प्रिंटिंग केल्यानंतर काय की त्याच्यामध्ये बेसिक 5% व्हॅल्यू असल्याने 1% आली तर काय करायचं? पाचपट औषध घ्यायचं औषध बनवताना. अशापर्यंत ते फिंगर प्रिंटिंग करतोय. मग त्याचं औषधामध्ये अजून एक थोडीशी अडचण काय असते की सकाळी लोक सांगतात की तुम्ही काढा करून प्या, दुधात घ्या, मधात घ्या, तुपात घ्या. आता आपलं आयुष्य इतकं फास्ट झालंय ह्या बदलत्या काळामध्ये. आत्ताच सगळेजण घरी आहोत. नाहीतर हे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचा हा वेगळा एक्सपिरियन्स आहे की आपण मग त्याच्यामध्ये आम्ही ती औषधं जी आहेत आयुर्वेदिक ती नॅनोमध्ये कन्व्हर्ट करतो. नॅनोमध्ये कन्व्हर्ट केल्यामुळे काय होतंय की जिथं 10 ग्रॅम तुम्हाला औषध घ्यायला लागतं, 10 ग्रॅमचा इफेक्ट जर 10 येत असेल तर आपलं 1 ग्रॅमचा इफेक्ट हा 20 येतो किंवा 30 येतो. तर आम्ही काय करतो ह्याचे सगळ्याचे प्रात्यक्षिक प्रयोग करतोय प्रत्येक ठिकाणी. म्हणजे हवेत गोष्ट सांगायची नाही. रस्त्यावरचं वैध औषध द्यायचं नाही. प्रत्येक ठिकाणी त्याचे 200, 400, 500, 1000 ट्रायल करायचं. 100% खात्री करायची आणि खात्री करून ती औषधं तयार करायची. अशा पद्धतीने आम्ही बीव्हीजी मध्ये काम करतोय आणि मला सांगायला आनंद होतो आणि अभिमानही वाटतो माझ्या टीमचा. मी स्वतः काहीच करत नाही, पण टीमला मोटिवेटेड ठेवतो आणि ते काम करतो. तर आमच्या टीमनी सध्या आपल्याला सगळ्यांना जो प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना प्रॉब्लेम काय की इम्युनिटी कमी झाली. इम्युनिटी वाढवण्यासाठी आम्ही शत प्लस म्हणजे SHAT शत लिहिलंय, पण त्याचं 100चं शत घेतलेलं आहे आणि प्लस शत प्लस नावाचं हे औषध तयार केलंय. याने इम्युनिटी खूप चांगली वाढते. म्हणजे याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट पदार्थ आहेत, अँटी व्हायरल एलिमेंट आहेत. म्हणजे याचा आम्ही H1N1 इन्फ्लुएन्झा व्हायरस जो असतो त्याच्यावरती ट्रायल घेतली आणि ती ट्रायल घेतल्यानंतर 99% व्हायरल लोड 5 दिवसामध्ये कमी होतो. 99%. अँटी इन्फ्लेमेशन म्हणून हे औषध काम करतं. अशा प्रकारे तुमची इम्युनिटी अतिशय चांगलं करतं आणि 2 कॉफीचा खर्च म्हणजे स्टारबक्स मध्ये जे कोणी कॉफी प्यायला जात असतील त्यांच्या 2 कॉफीचा खर्च त्या व्यक्तीच्या महिन्याभराच्या औषधाचा आहे. अशा पद्धतीने हे वेगळं औषध बनवलंय. हे ऐकणारे माझे जे कोणी मित्र असतील, बंधू भगिनी असतील, त्यापैकी कोणाला कॅन्सर झाला असेल, म्हणजे ब्लड कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, पॅन्क्रियाटिक कॅन्सर असेल, कोलोन कॅन्सर असेल, लिव्हर कॅन्सर असेल, अशा 7 प्रकारच्या कॅन्सरवरती आपलं औषध टेस्ट झालंय आणि त्याला आता विक्रीची मान्यता देखील मिळाली आहे. कॅन हेल्प नावाने आम्ही दिलंय की कॅन्सरला हेल्प करतं. हे बरं करतं आम्ही दावा नाही म्हणत, पण हे अतिशय चांगलं काम करतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना मदत करतं. आता ह्याचे सायंटिफिक ट्रायल्स घेतले त्याच्यामध्ये आम्हाला काय आढळलं की औषध घेतल्यानंतर कॅन्सर त्याचं नाव पॅन्क्रियामध्ये झालं तर पॅन्क्रियामध्ये त्याचं काम हे होतं. पॅन्क्रियाटिक कॅन्सर म्हणतो. लिव्हरमध्ये झालं तर लिव्हरचं कॅन्सर होतो, ब्रेनचा कॅन्सर. तर हे बेसिकली काय होतं की सेल मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे एक सेलचे 2 सेल होतात, 2चे 4 होतात. तर ह्या औषधाने सेल मल्टिप्लिकेशन थांबतं. सेल मल्टिप्लिकेशन एकदम 98% रिड्यूस होतं. 15 दिवसामध्ये मिरॅकल होतं. त्या जो पेशंट आहे त्या पेशंटला 15 दिवसामध्ये अतिशय चांगले रिझल्ट येतात. ज्या माणसाला जागेवरून उठता येत नाही तो माणूस 15 दिवसांनी 500 मीटर ते 1 किलोमीटर चालून येतो. हृदयामध्ये ब्लॉक होतात हार्टचे, त्याच्यामध्ये आम्ही खूप चांगलं औषध बनवलंय. 70% ते 90% ब्लॉक हे 2 महिन्यामध्ये निघून जातात. म्हणजे कोणी अँजिओग्राफी करा, त्या डॉक्टर असतील तर मला माफ करा, मी तुमच्या व्यवसायासाठी काही गदा आणत नाही, पण सर्वसामान्य माणसाला अफोर्डेबल काम व्हावं या दृष्टिकोनातून काम करतोय. आणि अशी अनेक औषधं याच्यामध्ये डोक्याचे केस गळू नये म्हणून औषध बनवलंय. तरुण मुलांना पिंपल्स येतात त्याच्यासाठी खूप चांगलं औषध बनवलंय की माझी मुलगी आता 10वीत आहे, तिला 9वी पासून तिला पिंपल्स यायला लागल्या. आता ती आठवड्यातून 2दा ते औषध लावते आणि पिंपलच येत नाही. एक डाग पडायचा वगैरे काही भानगडच होत नाही. असं एक वेगळी चळवळ. टकलावरती केस याचं औषध आपण केलंय तयार. मगाशी मी एका कार्यक्रमामध्ये ते आमच्या प्रेझेंटेशनचे एक वेगळंच कार्यक्रम फक्त आरोग्यावरती घेतील ज्याच्यामध्ये आमचे डॉक्टर पवन सिंग हे प्रेझेंट करू शकतील. असा एक तुम्हाला फोटो दाखवतो. आमच्याकडे एक पेशंट आला होता, वरचा फोटो आणि 2 महिन्यानंतर त्याचा खालचा फोटो. म्हणजे हे कुठली गोष्ट मी हवेत सांगत नाही. आमच्याकडे एक मुलगी आली होती, तिच्या मुलीचे केसाचे तुम्ही फोटो जर बघितले, ती आली त्यावेळेला कशी होती, मग कशी झाली, 1 महिन्यानी, 2 महिन्यांनी कशी झाली, 3 महिन्यांनी कशी झाली, 3 महिन्यामध्ये पूर्ण केस येतात. तर असं एक वेगळी, आणि हे सगळं भारतामध्ये ज्ञान आहे बरं का. भारतामध्ये आपल्याकडं ट्रॅडिशनल नॉलेज अवेलेबल आहे.
आम्ही काय करतोय, आम्ही त्याला रिफॉर्म करतोय, त्याच्यामध्ये पुढची सुधारणा करतोय, त्या औषधाला नॅनोमध्ये कन्वर्ट करतोय, कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी राहावी, त्याच्यामध्ये कधीही फरक पडू नये अशा दृष्टीने काम करतोय. आणि सर्वसामान्य माणसाला अफोर्डेबल बेसिसला कसं राहील ते, म्हणजे मुळात त्याला आजारी होऊ नये म्हणून आपण काम करतोय. त्याच्यामध्ये त्याला विषमुक्त शेती, निरोगी भारत, आणि समजा आजारी पडलाच तर त्याला पुढची औषधं आपण टाकली, असं एक वेगळी चळवळ मी बीव्हीजी मध्ये तयार करतोय. आता त्याच्या पुढची एक आम्ही चेन 2 वर्षापूर्वी चालू केली. सातारला आम्ही मेगा फूड पार्क केलं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं तिथं मेगा फूड पार्क केले. आणि 2 महिन्यापूर्वी आम्ही एक फेब्रुवारी महिन्यामध्ये पुण्यामध्ये एक सेमिनार घेतला होता, ज्याला मुकेश गुप्ता, आदरणीय रघुनाथ माशेलकर साहेब आले होते आशीर्वाद देण्यासाठी. आणि मुकेश गुप्ता नावाचे आयाम अहमदाबादचे पास आउट आहेत 1981 सालचे. त्यांनी ठरवलं, काही काही माणसं खूप कमिटेड असतात, त्यांनी ठरवलं की मला 10 वर्ष कमर्शियल लाईफ करायचं. आयामचा माणूस टाटामध्ये नोकरी लागली, 91 साली नोकरी सोडली आणि 91 साली भारतामध्ये ऑर्गॅनिक शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग ही कन्सेप्ट त्यांनी 91 साली मांडली, ज्या वेळेला कोणी बोलत नव्हतं ऑर्गॅनिक शेतीविषयी. आणि मोरारका फाउंडेशन जॉईन केलं. आता त्यांची आम्ही मार्गदर्शन घेतोय सातारा फूड पार्क मध्ये. आणि ते मला म्हणले की फूड पार्क बघितलं तर मला म्हणले की हनुमंत, माझं जसं व्हिजन होतं की असं फूड पार्क असलं पाहिजे तसं तुम्ही बनवलं, तर तुम्हाला म्हटलं मी पूर्ण मदत करतो. आणि आम्ही आता ह्यातले बघणारे जे माझे बंधू आहेत, मित्र आहेत, ज्यांना उद्योजक व्हावं वाटतं, ज्यांना फूड प्रोसेसिंग मध्ये काम करावं वाटतं, अशा सगळ्यांना मी सांगू शकतो की तुम्ही सातारा फूड पार्क मध्ये, तुमच्याकडे फक्त जिद्द पाहिजे, कष्ट करायची तयारी पाहिजे, तुम्ही सातारला या. तुमच्याकडे कल्पना असेल तर तुमची कल्पना घेऊन या, नसेल तर आम्ही तुम्हाला कल्पना देऊ, तुम्हाला भांडवल उभं करून देऊ, तुम्हाला प्लांट उभा करून देऊ, आणि तुम्हाला 100% हात धरून यशस्वी करून दाखवू. अशी कल्पना आम्ही घेऊन आलोय की ज्याच्यामध्ये 100% आपल्याला लोकांना बरोबर घेऊन काम करता येईल आणि मोठं करता येईल. अशा दृष्टीने फूड प्रोसेसिंग मध्ये काम करतोय, सोलर एनर्जी मध्ये काम करतोय, अनेक गोष्टींमध्ये काम करतोय. महाराष्ट्रातले अनेक लोक बीव्हीजी मध्ये जोडले गेलेले आहेत, बीव्हीजीच्या ह्या विचाराशी, चळवळीशी जोडले गेलेले आहेत. ज्यांना कोणाला वाटतंय की ही चळवळ म्हणून काम करावं, मला असं वाटतं की ज्यांना कोणाला वाटतंय त्यांनी जोडलं जावं वेगळ्या पद्धतीने. ज्यांना वाटतं की बीव्हीजी म्हणून काम करायचं आणि पुढं न्यायचंय, असं ज्यांना वाटतं, भारताबाहेर मी 8 देशांमध्ये आता काम चालू केले, अजून वाढवायचंय. ज्यांना वाटतं की बीव्हीजी मध्ये येऊन काम करावं, मी माझ्यात क्षमता आहेत, लिडरशिप क्वालिटीज आहेत, तर अशा लोकांना बीव्हीजी मध्ये कामाला प्रचंड स्कोप आहे. ज्यांना लिडरशिप क्वालिटीज आहेत त्यांना ऑफिसमध्ये बसून क्लार्कची जागा नाही, ऑफिसमध्ये बसून क्लार्कची जागा नाही, पण लढवाई या माणसांना प्रचंड स्कोप आहे. असे ज्यांना वाटतंय त्यांना बीव्ही मध्ये स्कोप आहे. ज्यांना बीव्हीचं पार्टनर व्हायचंय, बीव्हीचं फ्रँचायझी व्हायचंय, चॅनल पार्टनर व्हायचंय, अशांना खूप संधी आहे. अशा लोकांनी यावं. ज्यांना फूड प्रोसेसिंग मध्ये काम करायचं, अशांना लोकांनी यावं. कारण ह्या करोनामुळे पूर्ण जग बदललं जाणार आहे. म्हणजे प्री करोना आणि पोस्ट करोना असं जग असणार आहे. आणि ह्या पोस्ट करोना जगामध्ये काही व्यवसाय खूप अडचणी येतील, जे ट्रॅव्हल इंडस्ट्री आहे, टूर्स आहेत, तुमचं टुरिझम आहे, ते अडचणीत येईल, लोक घाबरतील. पण आपल्यासारख्या लोकांना, जे आपण मातीशी जोडलेले लोक आहोत, त्यांना काय आपल्याला स्कोप राहील, आपल्या शेती मालाला खूप भाव येईल. लोक आरोग्यपूर्ण खायला बघतील, विषमुक्त खायला बघतील. तर त्याच्यासाठी आम्ही ब्लॉकचेन बेस्ड एक प्लॅटफॉर्म तयार करतोय की तुमच्या शेतामध्ये तुमचं माती परीक्षण, पाणी परीक्षण केल्यानंतर तुम्ही कुठले औषधं वापरायची, कधी वापरायची, कुठलं बी, तुमची ही भूमाता आहे ती कुठल्या पिकालाही अनुकूल आहे, ते आम्ही सांगू तुम्हाला. इथं बाबा ह्याच्याऐवजी हे पीक घेतलं तर तुमचा फायदा होईल. एकरी उत्पादन 30,000 रुपये घ्यायच्या ऐवजी एकरी लाख रुपये, 2 लाख रुपये कसं मिळेल, 4 लाख रुपये कसं करेल, त्या दृष्टिकोनातनं काम करता येईल. आणि अनेक प्रकारे म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक लोक काम करतायत. पण हे वेगळं काम करायला मला वाटतं की आपण सगळ्यांनी ही ही जसं ती गोवर्धन पर्वत उचलायला प्रत्येकाने काठी लावली, तशी प्रत्येकाच्या काठीची गरज आहे. एकी हेच बळ हे म्हणायची गरज आहे. आणि आपण सगळे एकत्र आलो. आदरणीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही $5 ट्रिलियन व्हावी. $5 ट्रिलियन. तर $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यासाठी प्रत्येकाचं उत्पन्न दुप्पट होणं गरजेचं आहे. म्हणजे आज मी भारत विकासाचं जेव्हा विचार मांडतो, तर माझं खरं असतं कसं की जो भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे तो अधिक श्रीमंत झाला तर ठीक आहे, चांगलं आहे. पण तळागाळातला माणूस, ज्याचं उत्पन्न 1 लाख आहे वर्षाला, त्याचं 2 लाख होतंय का, त्याचं 4 लाख होतंय का, ह्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायची गरज आहे. आणि त्याला ज्ञान देऊन करता येईल. कष्ट करायची आपली तयारी आपल्या सगळ्यांच्याकडे, कष्ट करायची तयारी प्रत्येकाकडे, पण कष्टाला दिशेची गरज आहे.
गोलपोस्ट कळलं पाहिजे, नेमकं करायचं काय आणि कसं करायचं. हे आता मला संजय वाया साहेबांनी सांगितलं की आपण साहेब तुम्ही सांगून टाका की जे केळी उत्पादक विश्वेची रोपं घेतील आणि बीव्हीजीची पूर्ण टेक्नॉलॉजी वापरतील, औषधं वापरतील, त्याच्यामध्ये नॉर्मल समजा तुम्हाला 30 टन केळी येत असतील तर आमची टेक्नॉलॉजी वापरतील तर 50 टन येतील, 45 टन तर मिनिमम. हे दीडपट तुमचं उत्पन्न वाढेलच. त्याची किपिंग क्वालिटी वाढेल, केळीची चटाकी वाढेल, केळीची किपिंग क्वालिटी वाढेल, केळीची गोडी पण वाढते. हे सर्वार्थाने त्याचं चांगलं होईल आणि त्याला मार्केटही चांगलं राहील. 100% बीव्हीजी आणि ईश्वेत आम्ही एकत्र येऊन ते तुमच्या केळीचे शेतकरी असेल त्यांचा माल आम्ही बायबॅक करू. ऑर्गॅनिक शेतीला प्रचंड स्कोप असेल. ऑर्गॅनिक शेती आपली कारण ह्याच्यामध्ये शहरातल्या सगळ्या लोकांना कळलंय. म्हणजे मी आता परवा दिवशी आमच्या एका शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा नगरवरनं आणला विक्रीसाठी. आमच्या एका मित्राला सांगून ते घेऊन आलो. एक्सपोर्ट क्वालिटी कांदा 5-5 किलोची बॅग. लोक जगावर गाडीतनं आणि मोठ्या मोठ्या एक कुठल्या गाड्यातनं 5 किलो कांदे घ्यायला येतात. म्हणजे लोकांना आता लक्षात यायला लागले की ह्याच्यामध्ये नेमकं आपल्याला आरोग्यपूर्ण जगायचं असेल तर आरोग्यपूर्ण खाल्लं पाहिजे, निरोगी राहिलं पाहिजे आणि निरोगी राहिलं तरच आपली इम्युनिटी चांगली राहील, तरच या रोगांना आपण बळी पडणार नाही. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की मगाशी मी तुम्हाला शत्रुस नावाचं औषध दाखवलं, खरंच खूप गुणी औषध आहे. म्हणजे अमृत जर काही असेल माहिती कुणाला तर मी मानतो की हे अमृताचं 1 लेवल किंवा 2 लेवल खालचं औषध आहे. इतकं चांगलं औषध आहे. मी मार्केटिंग करत नाही पण हे खूप सर्वसामान्य माणसांची चळवळ म्हणून मी काम करायला प्रयत्न करतोय. या चळवळीला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे अशा दृष्टिकोनातून मी काम करतो. याच्यामध्ये माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे नाशिकवरून आमचे नितीन गांगुडे साहेब माझ्याबरोबर आमच्या चळवळीशी जॉईन झालेले आहेत. अनेक लोक आहेत ज्यांनी याच्यामध्ये मदत केली. खूप लोक नाशिकला आहेत, सातारला आहेत, नगरला आहेत, औरंगाबादला आहेत. प्रत्येकाची काही मी नावं घेत नाही पण जे ते लोक आपापल्या ठिकाणी मजबूतीने काम करतात म्हणून ही चळवळ मोठी होतीये, वाढतीये. माझी तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती राहील की ही चळवळ म्हणून यात बघा आणि ह्याच्यामध्ये आपण एकत्र काम केलं एक वेगळी मुवमेंट उभी राहील की भारत विकासाची मुवमेंट असेल आणि प्रत्येकाचा विकास याच्यामध्ये जोडला गेलेला प्रत्येक माणूस. म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही आता अजून एक प्लॅन करतोय की शहरातल्या लोकांना निवडलेला भाजीपाला द्यायचा. लाईफ खूप फास्ट झाली. आता पालक आपण खातो त्याच्यामध्ये मी एक वेगळं काम चालू केलंय की आपण आज सगळे भाजीपाला खातो घरामध्ये. तुमच्या मिसेस, तुमची आई भेंडी घेऊन येते, तुम्ही भेंडी खाता. त्यांनी शेवगा आणलं, तुम्ही शेवगा खाता. त्याने अजून कुठलं पीक आणलं ते खाता. आता ह्या खातो त्याचं सायंटिफिक मूल्यमापन कधी केलंय का आपण? मी सुद्धा केलं नव्हतं कधी. म्हणजे बाकी कोणी करायचं हे नाही. तर ह्याच्यामध्ये सायंटिफिकली आम्ही ह्याच्यामध्ये बघतोय की आम्ही काय करतोय प्लॅटफॉर्म तयार करतोय. त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या कुटुंबाची माहिती घेणार की घरामध्ये वृद्ध आई वडील असतील तर त्यांचं कॅल्शियम कंटेंट कमी होतो बॉडीमध्ये आणि कॅल्शियम कंटेंट कमी झाला की हाडं मोडतात, ठिसूळ होतात हाडं. आणि बहुतेक ठिकाणी आजी आजोबा आपले असली आजी असेल ती जेव्हा ह्याला खाली बसते आणि उठताना त्यांचं हाड मोडलं जातं. माझ्या आजीचंही मोडलं होतं. कारण गर्भधारणाच्या काळामध्ये बरंचसं कॅल्शियम जातं आणि हाडं ठिसूळ होतात आणि ती ठिसूळ झालेली हाडं म्हातारपणी मोडतात. ते कॅल्शियम ऑर्गॅनिकली कशातून चांगलं मिळतं? ते शेवग्यातनं मिळतं. शेवगा किती वेळा खाल्ला पाहिजे आठवड्यातनं? आयर्न लागतं बॉडीला. ते कशातनं मिळतं? पालकातनं मिळतं. मग पालक रोज सकाळ संध्याकाळ खायचं का? नाही. तर पालक किती वेळा खायचं? लहान मुलं असतील तर त्यांनी त्यांचं ब्रेन चांगलं राहिलं पाहिजे. बुद्धिमत्ता तल्लख झाली पाहिजे. मग त्यांनी काय खाल्लं पाहिजे? अश्वगंधा खाल्ली पाहिजे, शतावरी खाल्लं पाहिजे. ते औषधातनं घ्यायला पाहिजे. ते भाजीतनं सुद्धा मिळतं. मी आता असं आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करतोय. संजय रावांचे बंधू गजानन वाया सत्यात मला मदत करतायत की शेतीमाल विक्रीचा एक प्लॅटफॉर्म जो मेंबरशिपनच होईल. जे बीव्हीजीचे मेंबर होतील त्या मेंबरनाच ही भाजी त्यांच्या वयोमानाप्रमाणे जो यंग मुलगा आहे 25 वर्ष, 40 वर्ष, 25 वर्ष त्यात प्रचंड काम करायची कॅपॅसिटी आहे आणि त्याला एनर्जी पाहिजे. तर त्याची एनर्जी वाढण्यासाठी काय खाल्लं पाहिजे त्यांनी हेल्दी राहतील. अशा पद्धतीने सायंटिफिकली स्टडी करून आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करतोय जो पुढच्या 1 महिन्या 1.5 महिन्यामध्ये तयार होईल. आणि त्याच्यामध्ये मग बॅकवर्ड इंटिग्रेशन काय करणार आम्ही? ब्लॉकचेन बेस्ड टेक्नॉलॉजी वापरून तुमच्या शेतामध्ये भाजीपाला जो पिकेल तो भाजीपाला निवडून आपण पुढच्या कस्टमर पर्यंत पोहोचवायचं. मला आता आम्ही संजयच्या बरोबर आता एक एक्सपोर्टचंही काम चालू केलं वायासाहेबांच्या बरोबर. आता आम्हाला एक्सपोर्टच्या प्रचंड ऑर्डर मिळतात भाजीपाल्याच्या. तसं आम्ही एक काम चालू करतो की भाजीपाला एक्सपोर्ट करायला प्रचंड स्कोप राहील. आपल्यासारख्या लोकांना जे कष्टकरी वर्गात आहेत ना अशा लोकांना खूप स्कोप राहील करोना नंतर. काळजी करायचं कारण नाही. घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका. पण जे काम करताय ते उत्तम आणि सर्वोत्तम करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या दृष्टीने काम केलं पाहिजे.
मला सगळ्यांना हेच सांगायचं की काळजी करू नका, घाबरून जायचं काही कारण नाही. मला अनेक लोकांचे इथं मेसेजेस येत आहेत. इथं सूर्यकांत सकपाळ साहेबांनी मला एक SMS पाठवलं की मी ऑर्गॅनिक केमिस्ट आहे, PhD आहे केमिस्ट्रीमध्ये आणि नॅनो फर्टिलायझर्स वरती काम करतोय. तर त्यांना अशा अनेक लोकांना आपल्याला बरोबर घेता येईल. मला तुम्ही तुमचे मोबाईल नंबर जर पाठवले ह्याच्यावरती किंवा मी जरा वेळाने आमचे नंबर सांगणार आहे की कुठे मला कॉन्टॅक्ट करता येईल, कुठल्या ईमेलला कॉन्टॅक्ट करता येईल, असं आपल्याला एकत्र काम करता येईल. ऑर्गॅनिक कार्बन शेतीमध्ये अतिशय कमी झालेला आहे, जो टिपिकली एक असला पाहिजे. आता जिथं 30 टन ऊसाचं उत्पन्न येतं, तिथे आपण जर सायंटिफिकली प्रयत्न केले तर आपल्याला 100 टनापर्यंत सुद्धा जाता येतं. 120 आमचे काही शेतकरी सातारा जिल्ह्यातले मला नाव आठवत नाही आता, ज्यांचा 80 टन ऊस निघत होते, आता 143 टन ऊसाला गेले. 143 टन म्हणजे आदल्या वर्षी सुरूचा ऊस म्हणजे सुरू लागणीचा ऊस त्यांना 80 टन निघाला. फोडवा टिपिकली ओरिजिनल ऊसापेक्षा 10-15 टन कमी येतो. 60-65 टन अपेक्षा होती आणि पूर्णपणे बीव्हीजी टेक्नॉलॉजीचा त्यांनी वापर केला आणि 80 जिथं 60 टन अपेक्षा होती तिथं 143 टन ऊस काढला आणि तो बियाण्यालाच गेला. म्हणजे एकरी 4 लाख रुपये त्यांनी कमवले आणि ते बियाण्याला गेल्यामुळं असे टप्प्याटप्प्याने कारखान्याचे जे पैसे मिळतात तसे नाही, एकदमच पैसे मिळाले. असं अनेक ह्याच्यामध्ये आपण काम करतोय, गाई म्हशींच्या मध्ये काम करतोय, शेतीमध्ये काम करतोय. मला असं वाटतं की आपण ही चळवळ म्हणून ह्याकडे बघूया आणि आपली प्रगती आपणच करणार हे लक्षात ठेवा. म्हणजे माझं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून एकच आहे की कुणीतरी दुसरा माणूस येईल, देवदूत येईल आणि मग तो तुमच्या प्रगतीला हातभार लावेल, ती कांडी फिरवेल आणि मग तुम्ही मोठे व्हाल, असं काही नसतं. आपल्यालाच रात्रंदिवस मरायला लागतं, आपल्यालाच कष्ट करायला लागतात, आपलंच ज्ञान वाढवायला लागतं. मी आता काय करतोय ह्या करोनामुळे जो मला वेळ मिळतोय, रोज मी गुगलवरती जातोय. व्हॉट्सअपचं चॅटिंग फार करत बसत नाही. फेसबुकला चॅटिंग, फेसबुक तर आता मी जवळपास 5 वर्षांनी पहिल्यांदा आज सकाळी ओपन केलं. सकाळी एक मी त्या खासरे ग्रुपच्या एका ग्रुपला ऍड्रेस केलं. त्यांचे जवळपास 11-12 लाख मेंबर आहेत त्यांच्या ग्रुपवरती. तिथे 1 तासभर बोललो. आणि आता बोलतो आणि 8 वाजता आज अजून एक भाषण आहे. म्हणजे खूप वेगळी चळवळ. असं मला वाटलं असतं की बाबा असं काही करेल आणि आपण घरात बसून भाषण ऐकू शकू, बोलू शकू. कुणीच विश्वास ठेवला नव्हता. लोकांची कन्सेप्ट आहे की गर्दी करायची, भेटायचं. आता पुढच्या काळामध्ये हे होणार नाही. पिक्चरला लोक जाणार नाहीत, नाटकं बघायला जाणार नाहीत, खेळ बघायला जाणार नाहीत. पुढची 2-3 वर्ष एक वेगळी सायकोलॉजी असणार आहे सगळ्यांची. चला ह्याला करून आहे का मला करून आहे, मला झालं तर काय होईल. पण काळजी करायचं कारण नाही. अजिबात टेन्शन घेऊ नका. सरसलामत आपली स्वतःची काळजी घ्या. मी सांगतोय ती औषधं आमची आहेत ती घ्या. अजून सरकारने बरीचशी औषधं काही सांगितलेली ती घ्या. काळजी करायचं कारण नाही, पण ज्ञान वाढवलं पाहिजे, बुद्धिमत्ता वाढवली पाहिजे. मगाशी जर्मनीचं उदाहरण दिलं होतं. बऱ्याच भाषणांमध्ये मी बोलतो की 1900 सेकंड वर्ल्ड वॉर झाल्यानंतर जर्मनीमध्ये त्यावेळेस 3.5-4 कोटी लोकसंख्या होती आणि त्या 4 कोटी लोकसंख्येमध्ये 1,90,00,000 लोक मृत्युमुखी पडले. 18 वर्ष आणि 45 वर्ष वयोगटातले जवळपास 2 पिढ्या नष्ट झाल्या. 2 पिढ्या संपल्या. आज त्यांची लोकसंख्या 8 कोटी आहे. आपली 130 कोटी आहे. म्हणजे आपल्यापेक्षा जवळपास 16-17 पट त्यांची लोकसंख्या कमी आहे आणि तरी देखील त्यांचा GDP जो आहे, सकल राष्ट्रीय उत्पन्न हे भारताच्या दुप्पट आहे. म्हणजे त्यांचा प्रत्येक माणूस हा माणूस भारताच्या एका माणसाच्या 40 पट पैसे कमवतो. हा त्याचा वाक्याचा अर्थ की आपण 1 लाख कमवतो, तो 40 लाख कमवतो. मग भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस समजा काही हजार कोटी कमवतो, त्याच्या 40 पट तिकडची माणसं कमवतात. ते साधं गणित आहे. म्हणजे जो माणूस जिथं आहे त्याच्यात 40 पट ते कमवतात. तर हे काय शक्य झालं त्यांना? मी अनेक वेळेला जर्मनीत गेलोय आणि मी तिथल्या माझ्या मित्रांना विचारलं की असं का झालं, कसं झालं. जर्मनीच्या तुम्ही बर्लिनला गेलात कधी, तर बर्लिनला जी त्यांची त्यांचं पार्लमेंट, त्यांची सरकारी ऑफिसेसची बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये सगळं छत काचेचं आहे. मी म्हटलं असं का नाही, म्हटलं बंबार्डिंग करून बाऊंनी सगळं छत पडून गेलं. सगळं छत काचेचं छत आहे. मग म्हटलं तुम्ही आपल्याला 47 साली स्वातंत्र्य मिळालं, आपल्याकडे असं काही हे झालं नाही, ब्रेकिंग झालं नाही, काही इतकी मनुष्य आधी झाली नाही, एकाही माणसाचा मृत्यू न होता. काही लोकांनी म्हणजे सुभाषचंद्र बोसांच्या आझादी सेनेने खूप त्याग केला, अनेकांचे जीव गेले. पण जसं जर्मनी झालं तसं तितकं वाईट झालं नाही आपलं, तितक्या हे झालं नाही, तितकी वाईट हानी झाली नाही. तरी देखील ते आपले दुप्पट कसे झाले. तिथे ज्यावेळेला मी अभ्यास करायचा बारकाईने प्रयत्न केला, तर मला सांगितलं की आपल्या जमिनीवरती टाईल बसवणारा माणूस आहे, कोर्स 3 वर्षाचा आहे. परफेक्ट टाईल जोपर्यंत बसवता येत नाही, लेवलमध्ये बसवता येत नाही, एक MM सुद्धा इकडे तिकडे होत नाही,
तो ज्या वेळेला 100% तयार होतो त्याच वेळेला आपण त्याचं परमिशन देतो. ग्लास बसवणारा माणूस, कुठल्याही क्षेत्रात काम करणार माणूस, जोपर्यंत तो एक्सलन्स त्याला जात नाही, 100% उत्तम काम करत नाही, तोपर्यंत त्याला परमिशनच देत नाही. तेव्हा तुम्ही बघा, आज जर्मनीची एखादी मशीन घेतली तर ती 50 वर्ष चालते. तेच आपण चायनीज घेतली तर कॉस्टमध्ये कमी मिळते, पण तिचं लाईफ 3 वर्ष 5 वर्ष असतं. तर आपल्याला आपण नेमकं काय करायचंय याच्यामध्ये मला वाटतं की आपण एकत्र काम करूया आणि खूप मोठं काम करता येईल. काळजी करायचं कारण नाही. संधी जगात प्रचंड असणार आहेत, भारतात संधी असणार आहेत, भारताबाहेरही संधी असणार आहेत. पण ह्या ज्ञानाचा वापर करून रोज तुम्ही काय करावं, मला वाटतंय की रोज एक चांगला म्हणजे बेस्ट सेलर बुक्स असे जर तुम्ही गुगलला सर्च टाकली, बेस्ट सेलर बुक्स, आणि त्याचे व्हिडिओ बघायला चालू केलं, त्याचे हिंदीमध्ये पण लोकांनी व्हिडिओ केलेत, मराठीत पण केलेत, इंग्लिशमध्ये पण आहेत. तुम्हाला जे चांगलं, तर मी काल एक व्हिडिओ बघितला, गुड टू ग्रेट, म्हणजे लोक गुड असतात, चांगले असतात, पण ग्रेट होण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. गुड टू ग्रेट. मग त्या जिम कॉलिन्स नावाच्या लेखकांनी जवळपास 11 म्हणजे 500 कंपन्यांचा अभ्यास केला आणि ज्या कंपन्या गुड मधनं ग्रेट मध्ये गेल्या, गुड मधनं ग्रेट मध्ये कधी गेल्या, त्याचं सगळ्यात पहिलं महत्वाचं वाक्य आहे की ज्या कंपन्यांमध्ये डिसिप्लिन होतं, डिसिप्लिन 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 पीपल, डिसिप्लिन थॉट, हे डिसिप्लिन करून विचार, डिसिप्लिनची शिस्त पाळणारी लोक, शिस्तीचा विचार आणि त्याला अंमलबजावणी करणारी प्लॅन, असं जर केलं तर त्या कंपन्या गुड टू ग्रेट, नाही तर गुडच राहतो आपण चांगले, वाईट काय नाही. म्हणजे चांगलं राहायचं, उत्तम राहायचं का सर्वोत्तम व्हायचं, हे ज्याचा प्रश्न आहे. कुणी जर ठरवलं मला 40% पास व्हायचं तर ठीक आहे, त्याने अभ्यास करायची गरज नाही. पण जर वाटत असेल मग ईर्ष्या करू नका माझी. माझ्या आयुष्यामध्ये एक सगळ्यांना सांगणं असतं की आनंदात राहायचं कधी येतं, ज्यावेळेला आपण कोणाशी स्पर्धा करत. माझी सगळ्यांना विनंती हीच राहील की सुखी आयुष्याचा मंत्र मी जो पाळतो, मी कधीही कुणाशी स्पर्धा करत नाही, कधीही कंपेअर करतो. मी बघतो कालच्या पेक्षा आज चांगलं काम केलं ना, आजच्या पेक्षा उद्या चांगलं काम करायचं ना, आज किती लोकांना मदत की झाली, उद्या किती लोकांना मदत केली, वाईट विचार तर केला नाही ना, मला फसवलं तर नाही ना, माझ्या क्वालिटीज मी कशा इम्प्रूव्ह केल्या, मी मला कसं इम्प्रूव्ह केलं, मी काय शिकलो, आणि रोज एक नवीन गोष्ट शिकायचा प्रयत्न करतो. आणि वेगळं काम जर केलं तर अनेक गोष्टी शक्य आहेत. तुम्ही काळजी करायचं कारण नाही. फूड प्रोसेसिंग मध्ये आपल्याला खूप संधी राहणार आहेत, एक्सपोर्टला खूप संधी राहणार आहेत, युरोपमध्ये खूप संधी आहेत, हेल्थ केअर सारख्या सेक्टरमध्ये तिथे आपल्याला खूप संधी राहतील, अमेरिकेमध्ये देखील संधी ओपन होतील. सगळ्या जगात संधींचा खजिना असणार आहे. तर आपण ह्या सगळ्या संधींचा शोध घेऊया. मी घेतोच आहे, आपण एकत्र येऊन एकी म्हणून जर काम केलं तर आपल्याला सगळ्यांनी, म्हणजे मला जे लोक आता लाईव्ह बघतायत त्यांनी जर ठरवलं की बाबा 10 लोकांपर्यंत मी ही चळवळ घेऊन जाईल, मला जर जे शेतकरी माहिती असेल त्यांच्यापर्यंत घेऊन जाईन, तुमच्याकडे जे आजारी लोक असतील, जे कॅन्सरग्रस्त असतील त्याच्यासाठी आपल्याकडे औषध आहे, पाईल्सचं औषध आपल्याकडे खूप चांगलं झालंय, केस येणारं औषध झालंय, केस न गळून म्हणजे केस गळू न देणारं ऑइल खूप चांगलं झालंय, डायबिटीसचं औषध खूप चांगलं झालंय. येत्या वर्षामध्ये जवळपास 30 प्रकारची औषधं डीबीजीची मार्केटमध्ये येतील आणि अतिशय रिव्होल्युशनरी, म्हणजे मी म्हटलं अफोर्डेबल हेल्थ केअर मध्ये काम होईल. मी मध्यंतरी हार्वर्ड सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो. 21 दिवसाच्या कोर्सची फी मी जवळपास माझा टोटल खर्च 35 लाख रुपये आला. टोटल खर्च म्हणजे जाणं येणं बाकी सगळं फी वगैरे. हार्वर्डला जाऊन आलो, तिथं मी प्रेझेंटेशन दिलं. कॅटरॅक्ट नावाचा जो मोतीबिंदू होणारा रोग आहे, मी बऱ्याच ठिकाणी भाषणात बोललोय पण आता सांगतो की त्याच्यावरती देखील आमच्या डॉक्टर पवन सिंग आणि त्या टीमनी औषध बनवलेलं आहे. डोळ्यामध्ये थेंब टाकले की मोतीबिंदू 15 दिवस ते 25 दिवसामध्ये नाहीसा होतो. आता त्याचं पेटंट फाईल होतंय, अॅनिमल ट्रायल झाल्यात, ह्युमन ट्रायल्स होत आहेत, त्या झाले की आपण मार्केटमध्ये आणून लोकांना देऊ. लगेच उद्या खाजगीमध्ये कुणाला 1-2 लोकांना हवा असेल तर देता येईल, पण ती देखील औषध आहे. अनेक प्रकारची औषधं आणि त्याच्यामध्ये खूप सायंटिफिकली इव्हॅल्युएट करतो. म्हणजे आम्ही माझ्या टीमला काय सांगितलंय की तुम्ही मार्केटमध्ये उपलब्ध असणारं केमिकल ड्रग घ्या, त्याच्याशी कंपॅरिझन करा, आयुर्वेदिक असेल ते घ्या, आणि आपलं ह्या दोघांपेक्षा चांगलं असेल तरच आपण मार्केटला जायचं, नाही तर जायचं नाही. आम्ही बीपीचं औषध बनवलंय, मार्केटमध्ये एक्झिस्टिंग असणारा सगळ्यात बेस्ट ड्रग आहे, त्याच्याशी कंपॅरिझन केली, सायंटिफिकली ट्रायल्स घेतल्या, ह्युमन ट्रायल्स, अॅनिमल ट्रायल्स असं सगळं करतोय आणि मग त्याला मार्केटमध्ये आणायचं. म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही, म्हणजे बाप दाखवणे तर श्राद्ध कर, असंच आपल्याला काम करायला लागेल. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण जर केलं
मला वाटतं की ही खूप मोठी चळवळ उभी राहील आणि आपला विकास आपणच केला पाहिजे. त्यासाठी आपणच अभ्यास केला पाहिजे. आपली बुद्धिमत्ता, आपलं कौशल्य, आपले श्रम करायची ताकद ही वाढवली पाहिजे. त्या दृष्टीने काम केलं पाहिजे आणि असं केलं तर प्रचंड स्कोप आहे. दुसरा कोणी तुमची प्रगती करायला येणार नाही. आपलीच प्रगती आपण केली पाहिजे. शेतीमध्ये आपले माती परीक्षण, पाणी परीक्षण त्याच्यामध्ये जाऊन तुमच्या हेल्थ केअर सेक्टरमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला एकत्र काम करता येईल. फूड प्रोसेसिंग मध्ये एकत्र काम करता येईल. ज्यांना बीव्हीजीत येऊन चॅलेंजिंग काम करायची तयारी, ज्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे, जे खेळाडू आहेत, चांगले खेळाडू आहेत, चांगली टीम. मला आमच्या बीव्हीजी व्यवसायाला बऱ्याच ठिकाणी खूप बुद्धिमत्ता असलेली पीएचडी झालेली पण माणसं आहेत माझ्याकडे. बीव्हीजी मध्ये आहेत. IIM अहमदाबादची पण माणसं आहेत. पीएचडी झालेली पण लोक काम करतात. पण जे लिडरशिप क्वालिटी असते मुलं पण काम करतात. म्हणजे प्राईम मिनिस्टर साहेबांच्या घरी जो आमचा इन्चार्ज आहे तो सातारचा आहे. प्राईम मिनिस्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये काम करतो तो देखील सातारचाच आहे. सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातली अनेक मुलं आमच्या बरोबर आहेत. असे अनेक लोकांना बरोबर घेऊन आता ह्याच्यामध्ये हे काम करत असताना 100% सगळ्यांची मी चांगलं करतो का काही ठिकाणी दुरुस्त करत असतो तो असतो. मी म्हणत नाही की मी 100% आम्ही बरोबर सगळं काम करतो. काही ठिकाणी त्रुटी राहतात, काही ठिकाणी सुधारण्याला वाव असतो. रोज नवीन शिकायचा प्रयत्न करतो. एक दोन लोकांनी काही प्रश्न टाकले की काही ठिकाणी काही अडचणी आहेत, दुरुस्त करतात. सगळ्या गोष्टी दुरुस्त करता येतात, चांगलं काम करता येतं. पण प्रामाणिकपणे सांगतो की एक वेगळी चळवळ घेऊन काम करतोय. त्या चळवळीला आपल्या सगळ्यांचे मनापासून आशीर्वाद मिळावेत आणि चळवळ पुढे न्यायला मदत करा आणि सगळे आपण एकत्र म्हणजे खऱ्या अर्थानं भारत विकास कसा होईल. आमच्या ओंकारनी देखील एक वेगळी लिस्ट काढली की तुमची मुलं जर शिकत असतील तर त्या मुलांना स्कॉलरशिप कुठे मिळते. अशा भारतातल्या 35 संस्थांची आम्ही लिस्ट काढली. मुलांनी नेमकं काय करावं पुढे जाऊन म्हणजे 9वीतल्या मुलांना नेमकं काय करावं कळत नाही. त्यांना कुणाला वाटतं डॉक्टर व्हावं, कुणाला वाटतं इंजिनियर व्हावं, पण त्याला नेमकं काय जमतं. आता सायंटिफिकली अनालिटिकली ते अभ्यास करून सांगता येतं की तुझ्याकडे अनालिटिकल सेन्स चांगलं तर हे केलं तर चांगलं होईल. तर त्या टेस्ट आपण खूप माफक दरामध्ये म्हणजे ज्याला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी लाख 2 लाख रुपये घेतात करिअर चांगलं काय मिळतं ते आपण 1000-1500 करू शकतो आणि ते देखील आपण आणलंय. बीव्हीजी फाउंडेशनच्या माध्यमातून जी गावं ज्या व्यक्ती बीव्हीजी बरोबर जोडल्या जातील त्यांची 3 वर्षामध्ये उत्पन्न दुप्पट करायचं माझं स्वप्न आहे की जे जोडले जातील त्यांना प्रॉपर गायडन्स करायचं. मग ते आरोग्यदृष्ट्या ते सक्षम व्हावेत, फायनान्शियली ते स्ट्रॉंग व्हावेत अशी चळवळ म्हणून मी बीव्हीजीकडे बघतो आणि आपण सगळ्यांनी याच्यामध्ये हातभार लावावा. वेगळ्या पद्धतीने दिशा म्हणजे सार्थक युवा समर्थ भारत असं एक ब्रीदवाक्य घेऊन मी मध्यंतरी एकनाथजी रानडेंच्या 100व्या जन्मते ह्याला मी कन्याकुमारीला गेलो होतो चीफ गेस्ट म्हणून. तिथं देखील मी तेच म्हणलं की बाबा हे एकट्या दुकट्याचं काम नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन जर आपण काम केलं तर सगळं शक्य आहे. आणि प्रत्येकात चांगले गुण असतात, काही वाईट गुण असतात. चांगलं घ्यावं. त्यातल्या ज्या मुलांना माझा व्यवसाय करायचा आहे, माझ्या बंधूंना व्यवसाय करायचा आहे, सुरुवातीच्या काळामध्ये खूप त्रास होतो. अडचणी येतात, लोक अपमान करतात. काळजी करू नका. तुम्ही हिरा आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही हिरा आहात. तुम्ही आपल्याला बजावत ठेवायचं आणि रोज आपलं चांगलं काम करत राहायचं. एक ना एक दिवस लोकांना लक्षात येतं की हा खरंच हिरा आहे आणि लोक डोक्यावर घेतात. पण पहिल्या दिवशी कुणी डोक्यावर घेऊन नाचत नाही. त्यासाठी कष्ट करायला लागतात, मेहनत करायला लागते. अनेक गोष्टीमध्ये बीव्हीजी काम करतात, विश्वेत बरोबर आम्ही काम करतोय. तर करोनामुळे ह्या ज्या काही संधी आल्यात, शिकायला संधी मिळतीये, रिलेशनशिप चांगली करायला संधी मिळतीये, आपल्या घरातली रिलेशनशिप चांगली करायला संधी मिळतीये, टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला एकमेकांशी बोलायला संधी मिळतीये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण याचा पॉझिटिव्हली विचार करूयात. टेन्शन घेऊ नका. आत्मविश्वास तुमचा जागा ठेवा आणि अतिशय भविष्यकाळ बदललेला असणार आहे. आता कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या लगेच मागे लागू नका. जे आहे ते सांभाळून पण आता सर्व्हायव्हल फार महत्वाचं आहे. ही जी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये सर्व्हायव्हल खूप महत्वाचं आहे. सर्व्हायव्हल साठी जे आहे ते जपून म्हणजे मला कोणतरी सांगितलं की लग्नात आता मोठी मोठी लग्न करू नका. सध्या तरी खर्च कमीत कमी ठेवा, आटोपशीर खर्च ठेवा, मोठे खर्च करू नका. पैसे आहेत ते जपून वापरा आणि तब्येत चांगली ठेवा, व्यायाम करा, रोज काहीतरी नवीन व्हिडिओ शिकून नवीन काहीतरी शिका आणि असं करून ओपन झालं की आपण बीव्हीजी बरोबर कसं जोडलं जाईल त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करता येईल. ओंकार तुला जर शक्य असतं तर आपले हे नंबर जे आहेत मी काही लोकांचे प्रश्न हे कुठं मिळेल काय मिळेल मी तुम्हाला काही नंबर सांगतो
आणि नंतर पोस्ट पण करतो. त्याच्यामध्ये आमचा कॉल सेंटरचा जो नंबर आहे ज्याच्यामध्ये शेती आणि हेल्थ केअरची रिलेटेड कॅन्सरची औषधं किंवा आमचं शतप्लस जे आम्ही बनवलंय अशा प्रकारचं जे हे आहे त्याला आपल्याला बरोबर घेता येईल. तो नंबर सांगतो 020 पुण्याचा नंबर आहे 67322700 64 32 27 00 आमच्या कॉल सेंटरचा नंबर आहे बीव्हीच्या कॉल सेंटर. आमचा ईमेल ऍड्रेस आहे तिथला SM S फॉर सम्राट स्मार्ट काही म्हणा M फॉर मुंबई SM24 @BVG भारत विकास ग्रुप BVG LIFE BVGLife.com हे 2 नंबर देतोय. बाकीचे नंबर आमचे मोबाईल नंबर वगैरे मी टाकून देतो. माझा स्वतःचा पर्सनल ईमेल ऍड्रेस मी सगळ्यांना देतो. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी आता बऱ्याच लोकांनी टाकले कुणाकडे आलं आहे कुणाकडं बीव्हीजी चळवळीत सहभागी व्हायचंय तर मला त्याच्यामध्ये मी सांगतो की माझा ईमेल ऍड्रेस जो आहे हनुमंत रामदास गायकवाड HRG @bvgindia.com HRG @bvgindia.com असा माझा ईमेल ऍड्रेस आहे. मला तुम्ही ईमेल करू शकता. आमचे सगळे लोक आमचे संजय शिंदे आहेत गणेश लिमये आहेत एकनाथ पावडे साहेब राम पवार साहेब मला नांदेडला एकनाथ दादांच्यामुळं योगेश खंदारेला भेटायची संधी मिळाली. अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व. काही अपघातामुळे दोन्ही हात गेले आणि दोन्ही हात नसले तर हा मुलगा प्रचंड आनंदात प्रचंड पॉझिटिव्हिटीने राहतो. प्रचंड पॉझिटिव्हिटी. त्याने मला गुरुद्वारामध्ये नांदेडच्या पायानं गिर टाकून पायानं गाडी चालवून घेऊन गेला. म्हणजे माझी पत्नी वैशाली आणि आर्या होती बरोबर गाडीत बसायला ते घाबरत होते. तर म्हणलं काही काळजी करू नका मी परफेक्ट गाडी चालवतो आणि इतकी सुंदर गाडी चालवत नेले. अशी व्यक्तिमत्व आपल्याकडे आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला आदर्श घेता येऊ शकतो. आमच्याकडं संदीप दाकुलगी आहेत एकनाथ इंगिलजे आहेत आमच्या जालिंदर सुवस्कर आहेत आमचे साळुंके साहेब आहेत. म्हणजे गव्हाचं उत्पन्न तुम्ही एकरी 12-13 क्विंटल येतं. माझे साळुंके साहेब सातारजवळ तासगाव नावाचं गाव आहे 3 वर्ष बीव्हीजी बरोबर जोडले. पहिल्या वर्षी 38 क्विंटल गहू काढला एका एकरामध्ये. दुसऱ्या वर्षी 39 क्विंटल आणि मागच्या वर्षी 42 क्विंटल गहू काढला. इथे एकरी 10 क्विंटल 12 क्विंटलच्या पुढे लोक जाऊ शकत नाहीत. तिथं बीव्हीजीच्या बरोबर गेलेले लोक आता तिप्पट उत्पन्न घेत आहेत. त्याच्यामध्ये देखील प्रोटीन पर्सेंटेज वाढतो. सगळे उत्पादनं जी आहेत खर्च कमी होतो आणि त्याचं उत्पादनाची क्वालिटी दर्जा एक्सपोर्ट क्वालिटी वाढते. आणि आज ह्याच्या पुढच्या काळामध्ये एक्सपोर्ट काय होईल जे विषमुक्त असेल ते एक्सपोर्ट म्हणजे विषमुक्त असलं पाहिजे आणि त्यासाठी विषमुक्त शेती निरोगी भारत ही चळवळ घेतली पाहिजे ज्याच्याकडून तुमचं आरोग्य चांगलं राहील तुम्हीच सुदृढ राहाल चांगले राहाल. हे संकट हे जाणारच आहे याची काळजी करू नका. आत्मविश्वास खंबीर ठेवा. या संधीचा झोपण्यात आणि खाण्यात वेळ घालवण्यापेक्षा ज्ञान वाढण्याकडे आपण वेळ घालवावा त्याचं ज्ञानार्जन करावं. अजून 15 दिवस वाढलेला आहे लॉकडाऊन. 15 दिवसात 15 गोष्टी नवीन शिकाव्यात. 15 नवीन पुस्तकाचा अभ्यास करावा. वाचायला वेळ नसेल अख्खं पुस्तक तर त्याचे शॉर्ट व्हिडिओ जरी वाचले ना आणि त्यातनं एक मुद्दा म्हणजे मला कधी ट्रिगर मिळाला माझा विवेकानंदांचं पुस्तक आहे मन आणि त्याची शक्ती. सगळी ताकद तुमच्या स्वतःत आहे. हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला तुमच्यासारखं कुणी असणार नाही. जगाचं युनिक आहे मग कंपॅरिझन कशाला करायचं दुसऱ्याबरोबर. माझ्यासारखा मीच जगामध्ये वेगळा आहे तर कंपॅरिझन होऊच शकत नाही. त्यामुळे मग मी अजून चांगला कसा होईल मी अजून जे क्षेत्रामध्ये काम करतो ते अजून कसं मोठं करता येईल ते गुणवत्तापूर्ण कसं करता येईल ह्याच्यावरती आपण विचार करावा ह्याच्यावरती काम करावं आणि टेन्शन घेऊ नका. ठीक आहे माझं म्हणणं आता एवढंच आहे सगळ्यांना की काळजी करू नका मित्रांनो. शेतीमध्ये आपल्याला प्रचंड संधी येणार आहेत. आखातामध्ये ऑइल आहे जागा नाही पाणी पण नाही त्यामुळे ते सगळं आपण मिडल ईस्ट आपणच फीड करणार आहे. चायना सारखा देश जो जगामध्ये भाजीपाला उत्पादनामध्ये नंबर 1 ला होता आता लोकांचा त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलणार आहे. भारतातनं जे आपण एक्सपोर्ट करू त्याला प्रचंड मागणी असणार आहे. तर आपण भारतात उत्तम करायचं आणि जे आपण काम करू मला शेतकरी बांधवांना पण सांगायची माझी विनंती आहे की
एक कुठलंही करताना तुमच्याकडं खपते म्हणून करू नका. काल मी एका ठिकाणी सांगितलं की कांदा एक्सपोर्ट करायला पाहिजे, एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा नाही. त्याच्यामुळे दुंडा एक कांदा टाकू नका. ते एका कांद्यामुळे तुमचं नाव खराब होणार. म्हणजे आपणच जर काळजी घेतली की मी जे सांगतोय त्या क्वालिटीचाच माल मी देणार. हे आमच्याकडे पूर्वी व्हायचं की म्हैस होती एक आमच्याकडे बाजूला कुठतरी ते 10 लिटर दूध द्यायची. तो माणूस निरसं दूध द्यायचा. मग ते थोडीशी म्हैस आटली, 2.5 लिटर द्यायला लागली. तो म्हणला ठीक आहे, अर्धा लिटर पाणी टाकून देऊ ना, काय फरक पडतो. अर्धा लिटर पाणी टाकून लोकांनी घेतलं दूध, मग थोडंसं दूध आटलं, 2 लिटर द्यायला लागली, माझून 1 लिटर पाणी वाढवलं. असं आपल्याला नाही करायचं. आपण आपल्याशी खोटं कधी वागायचं नाही. आपण जे सांगतो तसंच काम करायचं. सर्वोत्तम काम करायचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, मी तुम्हाला कमिटमेंट देतो की तुमची प्रगती तुम्हीच करणार आणि 3 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी तयार करू. डीव्हीजी फाउंडेशन बरोबर डेटा बँक तयार करू. काही गावं दत्तक घेऊ, काही शेतकरी दत्तक घेऊ आणि त्या शेतकऱ्यांचं, त्या गावांचं उत्पन्न 3 वर्षामध्ये दुप्पट 100% करू. प्रयत्न करू 1 वर्षामध्येच करायचा. काही गावं अशा आपण दत्तक घेऊ. काही गावातले जे आपले चळवळीतले लोक असतील, त्या गावातल्या लोकांना, जे तरुण युवकांना बरोबर घेऊ. प्रचंड ताकद आहे भारतामध्ये, भारताच्या युवा शक्तीमध्ये. त्या युवा शक्तीला बरोबर घेऊन आपण वेगळी भारत विकासाची चळवळ चालू करू. आपण स्वतः सक्षम होऊ, सुदृढ होऊ आणि आर्थिकदृष्ट्या चांगलं होऊ. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. माझ्या नाशिकच्या मित्रांनी मला आग्रह केला आणि नाशिकला गेली 98 वर्षाची परंपरा असलेली वसंत व्याख्यानमाला यावर्षी जागर जनस्थान या वृत्तवाहिनीद्वारे राबवण्यात येते, चालवण्यात येते. त्याचे मुख्य संपादक समीर चव्हाण आणि तुषारजी जगताप यांचे मी प्रथमतः आभार मानतो की त्यांनी मला या व्याख्यानमालेत बोलायची संधी दिली. गेल्या 5 मे पासून ही व्याख्यानमाला चालू आहे आणि आता समारंभाकडे ही चाललेली आहे. मला ह्या सगळ्या दर्शकांना या करोनाच्या पार्श्वभूमीवरती चिंता करू नका एवढंच सांगायचं आहे आणि सगळ्यांना उद्याचं आयुष्य आरोग्यपूर्ण जावं, चांगलं जावं अशा शुभेच्छा द्यायच्या आहेत. मला यात बोलायची संधी दिली याबद्दल मी जागर जनस्थान यांचं आणि सर्वांचं आभार मानतो आणि बीव्हीचा प्रवास मी आपल्या पुढं उलगडून दाखवतो. बीव्हीच्या चळवळीला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन मिळावं अशी विनंती करतो.